आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं नाही तर आम्हाला माहित नाही. काल जर मुख्यमंत्र्याच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिलेत की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितले ते का काढत नाहीत? हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झाले. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलंय की रात्रीच की तुम्ही तातडीनं हा मार्ग काढा, तर हे का काढत नाहीत? आता बैठक सुरू असते, हे बैठका यांच्या हमेशा सुरू असतात. हे लय भंगार येते नुसत्या बैठका. मार्ग काढून लोकांच्या मन जिंकायचे हे गरीबाचे, ते सोडून देते. काय ते कालच विषय झाला ना त्या राज ठाकरेचा आणि त्याचा, बार बार काय काढले. काल बोललो ना. पुन्हा बोललं का? खरं बोला, खोटं बोल नका. कालचाच विषय ना हा, मग काल बोललो ना त्याच्यावर. काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ते ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठीच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी तू 50 बाऱ्या नाशिकला कमवून येतो, आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो गेम केला त्याच फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेला तो पोरग पाडलं त्यांनीच, तरी तो त्याच्याच दुरण वडीतो. तो पोरग पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे, हे मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो. असलंय ते कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं.